झालेलं आहे. आपल्या सर्वांच्या तर्फे त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. काय सातारा फाउंडेशनला लाभले ते आमचं सातारा फाउंडेशनसाठी फार प्रेरणा देणारं असणार आहे. साहेब आपण सातारकरांचा कार्यक्रम झाला इथे आज सातारा इथे असं आहे, लोकवस्ती मुंबईची फार मोठी आहे. सर्वांना एकत्र बांधून कळलं की नाही, एकत्रपणे काय काम करायचं आहे, काय एकत्रपणे भरभराट करून घ्यायचे हे शक्य होत नाही. म्हणून जिल्ह्यातली माणसं इथे जर संघटित झाली, कळलं की नाही, त्यांचा जो काय ऋणानुबंध आहे एकमेकांचा, तो जर घट्ट होत गेला आणि ती अशी ताकद प्रत्येक ठिकाणी फाउंडेशनच्या निमित्तानं जर निर्माण होत गेली तर पुष्कळशा त्या भागातल्या लोकांना सुविधा प्राप्त होऊ शकतात. त्याच्यावरती मी ठाम आहे. जाधव साहेब नेहमी लोककल्याणासाठी उभे असतात आणि असं एक संकल्पना केली की सातारकरांसाठी एक पण फाउंडेशन नव्हतं, त्याच्याबद्दल खरी गोष्ट आहे. त्यांनी काय त्याचं स्वतः कसं आहे माहितीयेत ना, ते फार मोठे व्यावसायिक आहेत आणि व्यवसाय करणारा माणूस जो असतो ना, तो पुढचं नेहमी त्याला दिसत असतं. त्याला त्या पद्धतीने आखणी करायला लागते, नियोजन करायला लागते. त्याच्या व्यवसायामध्ये त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहेच. म्हणून आता एखादा माणूस स्वार्थी असतो, तो स्वतः पुरता करतो आणि गप्प बसतो, पण त्यांनी समाजासाठी काहीतरी करावं हा जो त्यांचा उद्देश आहे सीताराम जाधवचा, हा वाखाणण्यासारखा आहे. त्याच्यासाठी मी त्याच्या मागे खंबीरपणे उभा आहे. असे जर लोकांनी असा पुढाकार घेऊन फाउंडेशन काढलं आणि आपल्या लोकांना एकत्रित केलं तर मला असं वाटतं चांगल्या तऱ्हेने मेजॉरिटीने आपल्या सगळ्या लोकांना एकत्र येता येतं, त्यांची कामं होतात आणि प्लस त्यांना एन्जॉयमेंट पण आहे एका तऱ्हेने. आज यांनी इथे महिलांचा खेळ पण लावलेले आहेत, म्हणजे महिलांना तेवढाच आनंद, विरंगुळा काहीतरी. आयोजकांबद्दल काय बोला? आयोजक काम म्हणजे करणारी व्यक्ती आहे आणि त्या अशा रीतीने फाउंडेशन त्यांचं वाढणार, कारण निश्चितच त्यांना जे काही मार्गदर्शन लागेल ते नक्कीच मिळेल त्यांना. या दिनदुशीमध्ये साताराची अनेक मंडळी राहतात. सातारमध्ये राहणाऱ्या अनेक लोकांना सेवाभावी काम करण्यासाठी जाधव सतत सातत्याने प्रयत्न करतात. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आजचं फाउंडेशन या ठिकाणी झालं. आणि खरोखरच आजपासून या सगळ्या सातारवासियांना आपल्या मागे फाउंडेशन उभी, येणाऱ्या काळात वैद्यकीय सेवा असेल, शैक्षणिक सेवा असेल, सामाजिक उपक्रम असेल, त्या सगळ्या काळात सातारा फाउंडेशन त्यांच्या सोबत राहील असा विश्वास आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो. सातारा फाउंडेशनचा हा संस्था आहे, एक सामाजिक कार्य आहे. कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही, कुठल्याही प्रकारचं घेणं देणं नाही. आपल्या भागातले ज्या पश्चिम महाराष्ट्रातली लोक या मुंबई शहरामध्ये वास्तव्यास आलेली आहेत, आपल्या मुलामुलांचा उदरनिर्वाह करण्यासाठी आणि त्यांना एकत्रित करण्याचा हा एक उद्दिष्ट आहे. सीताराम जाधवबद्दल काय बोलायचं? ते एक उद्योगपती आहे आणि उद्योगपती असताना त्यांना समाजाची सेवा करण्याची आवड आहे आणि म्हणून त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या दिंडोशी विधानसभामध्ये असा एखादाही क्वचितच कार्यक्रम झाला असेल सर्व पक्ष पार्टी विशाल भारत सोडून सर्वांना एकत्र आणलं, त्याच्याबद्दल काय? अशा काही संस्था असतात, जी मंडळ आहेत, वेगवेगळ्या तालुक्यातली असतील, मग कोकणातली असतील, रायगडमधली असतील, पश्चिम महाराष्ट्रातली असतील, नाशिक वगैरे या भागातली जी काही संस्था आणि मंडळं जी असतात त्यांना कुठल्याही प्रकारचं राजकीय लेबल न लावता जर कार्यक्रम केले तर ते कार्यक्रम यशस्वी होतात. कारण त्या ठिकाणी आपला फक्त उद्दिष्ट एकच असतो की माझ्या भागातली, माझ्या महाराष्ट्रातली जी काही माझी माणसं आहेत त्यांना एकत्र करणं, त्यांचं सुख दुःख जाणून घेणं हे आपलं कर्तव्य असतं. म्हणून ती संस्था जर तिच्या पाठीमागे राजकारण आलं तर त्या संस्था चालत नसतात आणि राजकारण बेरीज जर कार्यक्रम केले तर त्या संस्था अनेक उंचावरती जातात, प्रगतीपथावरती जातात. धन्यवाद. सीताराम जाधव जे पुढे मित्र आहेत, एकेकाळी आमच्यासोबत काम केलेलं आहे, परंतु त्यांची आणखी नेहमीच सातारकर लोकांची म्हणजे त्यांचा जो सोळशी संडोशी जो तो भाग आहे ती नेहमी जोडलेली राहिली आणि ते नेहमी त्यांच्या संपर्कात असायचे, उपक्रम घेत असायचे आणि आज त्या निमित्ताने तोच त्यांचा प्रवास आता पुढे आलाय.
त्यांनी सातारा फाउंडेशनची स्थापना केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून सर्व आपल्या पुराणमध्ये दिवसमध्ये राहणारे सातारकर त्यांना जोडले गेलेले आहेत आणि हे अशीच कौटुंबिक वातावरणामध्ये ही संघटना वाढून जे भविष्यात या संघटनेच्या माध्यमातून सर्वांना काहीतरी लाभ हो हीच मी आज रामनवमीच्या दिवशी रामाची संधी करतो. खूप छान प्रकारे शुभेच्छा देतो सीताराम जाधव आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांना शुभेच्छा देतो, मनपूर्वक शुभेच्छा. त्यांनी एक चांगला उपक्रम हातात घेतलेला आहे. त्यांनी साताऱ्याच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. आज आपण बघितलं असं की भरपूर शेकडो महिला या ठिकाणी आलेल्या आहे. त्यांना स्वतः तिथे त्या स्टेजवरती डान्स करत आहे, त्यांचा परफॉर्म दाखवत आहे आणि असं एखाद्या भागामधलं एखाद्या जिल्ह्यामधलं नेतृत्व येऊन सगळ्यांना एकत्र घेऊन चालत असेल त्याच्यात खूप मोठा स्कोप येणाऱ्या काळामध्ये त्यांना मिळू शकतो असं मला नक्कीच आनंद आहे की आमच्या महाराष्ट्रातील एक सातारा जिल्हा जो आहे या सातारा जिल्ह्यामधील बरेचसे नागरिक या ठिकाणी वास्तव्य करत आहेत आणि ते आज एकत्र येऊन रामनवमीच्या दिवशी एक चांगला उपक्रम या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेला आहे. महिलांना खास करून या ठिकाणी सहभागी करून घेतलेला आहे. आम्ही सातारकर फाउंडेशन हे महिलांचा जो महिलांची जी संस्था आहे या संस्थेचा आज शुभारंभ होत आहे. महिला आज सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे आहे. सातारकर म्हटल्यानंतर त्यांचे सर्व आमचे मित्र सीताराम जाधव हे सर्व तरुणांना ज्येष्ठांना आणि महिलांना घेऊन पुढे चाललेले आहे. भविष्यात नक्कीच या महिलांना चांगला प्लॅटफॉर्म मिळवून देतील म्हणून आजचा नक्कीच हा चांगला दिवस आहे. सातारकरांच्या दृष्टिकोनात चांगला दिवस आहे आणि आमच्याही दृष्टिकोनातून चांगला दिवस आहे. सीताराम जाधव संदर्भात जर बोलायचं झालं काय बोलायचं? सीतारामजी अतिशय एक चांगली व्यक्ती आहे, एक चांगला स्वभाव आहे त्यांचा. सीतारामजी राजकारणामध्ये तरी राजकारणाच्या पलीकडे सीतारामजींचे मित्र आहेत. सीतारामचे एक मोठे उद्योजक आहेत आणि सीतारामजी कुरार गावचे नागरिक आहेत. सीतारामजी सातारकर आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा हे या ठिकाणी आज काम करतात. अनेक मावळ्यांना त्यांच्या हाताला काम देण्याचे काम एक सातारकर म्हणून सीतारामजी जाधव या ठिकाणी करतात आणि मला त्या गोष्टीचा अभिमान आहे, मला गर्व आहे की सीतारामजी सारखी लोक या समाजामध्ये सातत्याने लोकांच्या अडीअडचणीला चांगल्या प्रसंगाला वेळेवर उपस्थित राहतात. ती लोकांना हातभार करतात, मदत करतात. सीतारामजी अनेक लोकांना अनेक कुटुंबांना त्यांनी मदत केलेली आहे, आम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. त्यामुळे सीताराम जाधव चांगले विशिष्ट व्यक्ती आहे आणि ते खास आमचे मित्र आहेत. त्यामुळे नक्कीच आम्हाला अभिमान आहे. सातारकरांची एवढी गर्दी पाहून येणाऱ्या इलेक्शनच्या वेळेला काय वाटतं? आम्ही मगाशी मला माहिती आहे आता मला विचारणार निवडणुकीचा मुद्दा आमच्यासाठी अजिबात मायना ठेवत नाही आणि आम्ही कोणत्याही ठिकाणी गेलो तर एक राजकारण म्हणून मी राजकारण हा आमच्या पिंडातला आमच्या पिंडात नाही. म्हणून राजकारणाच्या पलीकडे लोक जे साताऱ्याची लोक एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सीतारामजींनी एकत्र केले त्याचा नक्की आनंद आहे. राजकारणामध्ये उद्या काही हो, आता राजकारणाचं तुम्हाला कोणी हमी देऊ शकत नाही की उद्या काय होणार आहे, कारण हे 2014 नंतर आपण प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे राजकारणाच्या विषयी मी बोलणं हे मला योग्य वाटणार नाही. माझी मैत्री मात्र पक्की आहे, तो कोणत्याही पक्षामध्ये असू नये, मला त्याच्याशी काही जाणार. वारेसे साहेब आमचे नेते आहेत. कुरार गावामध्ये छोट्या छोट्या रस्त्यासाठी गल्लीसाठी भांडत असताना सभागृहामध्ये मी पाहिलेलं आहे. वारेसे साहेब उद्या कोणत्याही पक्षामध्ये असलं वैयक्तिक गोष्टी आम्ही त्याच्यासोबत राहणार, कारण त्याचं कार्य आम्ही पाहिलेलं आहे. त्यांच्या कार्याचं आम्ही बघून आम्ही पुढे राजकारणामध्ये वाटचाल केली. राजकारणाच्या पलीकडे किती लोक आहेत, ते फार मोठी लोक आहेत आणि चांगली लोक आहेत. एक कुरार गावासाठी या भागासाठी मेहनत करणारे लोक आहेत. नक्कीच आम्ही आमची ते आम्हाला आपल्या गोष्टी करतात. सातारा फाउंडेशनचा शुभारंभ हा चांगला महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातून लोक मुंबईला आल्यानंतर पूर्ण जातात आणि लोकांना एकत्र आणणं हे फार कठीण असतं. ते आम्ही स्वतः अनुभवलंय. पण आमचे सीताराम जाधव आणि त्यांचे सहकारी यांनी मी पत्र पाहिलं माझ्या लक्षात आलं 3 जिल्ह्यातल्या लोकांना 3 जिल्ह्यातल्या लोकांना एकत्र करणं ही सोपी गोष्ट नाही. कारण मुंबई शहरामध्ये प्रत्येक माणूस व्यापात असतो आणि अशा सगळ्या व्यापातून सगळ्या लोकांना
कोणावरही एकत्र करून आपण सर्व एकत्र राहूया. एक चांगलं सीताराम साहेबांनी त्यांचे सर्व सहकार्य राबवला तो अतिशय स्तुत्य कार्यक्रम आहे आणि खरोखरच अशा या भक्तगण मंडळींना शुभेच्छा देणं हे आमचं कर्तव्य आहे. आता माझे मित्र अधिग्रामराने उल्लेख केला, हा जो कार्यक्रम हा नॉन पॉलिटिकल कार्यक्रम आहे. म्हणूनच आपण पाहिलं असेल पासून या ठिकाणी येणारे सर्व सामाजिक कार्यकर्ते हे विविध राजकीय पक्षाचे लोक येऊन गेले म्हणजे आपल्याला कल्पना आली असेल. आणि सीताराम जाधव हे व्यक्तिमत्व असं आहे, कुडाळमध्ये राहणारा आमचा एक उद्योजक माणूस आणि उद्योग असून सुद्धा आपला छोटा मोठा उद्योग सांभाळून सामाजिक सतत काम करण्याची आवड आणि त्या आवडीतून त्यांनी 3 जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना एकत्र केलं आणि आजचा जो शुभमुहूर्त त्यांच्या कार्यक्रमात घेतोय त्या कार्यक्रमासाठी आम्ही सुद्धा आवर्जून आलो. आम्हा सर्वांच्या या कार्यक्रमाला आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत. धन्यवाद. विविध क्षेत्रात महिला कार्य करतात आणि तो पहिला पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. वहिनीच्या हस्ते तानाबाई जाधव यांना सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. दुसरं नाव आहे सुवर्णा संतोष शिंदे, टाळ्या वाजवायच्या आहेत. तिसरं नाव आहे संगीता, त्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष सीताराम जाधव यांच्या हस्ते करण्यात येत आहे. नेक्स्ट नाव आहे विमल, पुढचं नाव आहे अश्विनी विद्याधर चिकणे करत आहेत. कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये कोणाला मदत लागली तर त्यांना नक्की फोन करा. आपल्या संस्थेचे संस्थापक सीताराम जाधव यांच्या हस्ते करण्यात येत आहे. ब्लॅक बेल्ट आहे. म्हणजे आपल्याच विभागात अशा खूप महिला आहेत की ज्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आणि त्याच्यामधल्या योगेश्री दिलेकर मॅडम या इथं उपस्थित आहेत. त्यांचा खूप खूप धन्यवाद मॅडम, तुम्ही आला. सुनंदा तुमचं आपल्या सर्वांचे लाडके आणि सर्वांच्या परिचयाचे माझी नगरसेवक आजी त्यांना रामायणाचं त्यांचं एक आपण झालं तरी दादांचं आमच्या